कल्याण डोंबिवलीसाठी शिवतीर्थवर आता डाव ठरल्याची बातमी समोर येतेय। कल्याण डोंबिवलीमधील राजकीय समीकरणं बदलताना दिसतायत। तर आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, काय परिस्थिती आहे, काय सांगाल? कल्याण डोंबिवलीमध्ये जी राजकीय समीकरण आपल्याला पाहायला मिळाली बदललेली, त्यामागे खरं तर शिवतीर्थवर सर्व काही राजकीय डाव आहे ते ठरले गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक जे काही पळवण्यात आले ते देखील तो प्लॅन आहे तो देखील शिवतीर्थ ठरल्याची माहिती मिळते। राजू पाटील याशिवाय मुंबईतील महत्वाच्या नेत्यांवर या संदर्भातील जबाबदारी देण्यात आली होती। त्यानंतर रविवारी मुंबईच्या काही महत्वाच्या नेत्यांनी राजू पाटील आणि शिंदे गटाच्या नेत्यांसोबत बैठक केली, याशिवाय नगरसेवकांसोबत बैठक केली आणि त्यानंतर त्यांना विश्वास दिला। नेमक्या तडजोडी काय झालेल्या आहेत शिंदेसोबत, त्यांच्यासोबत पाठिंबा देण्यासाठी या सगळ्याची माहिती दिली आणि त्यानंतरच काल मग एकत्रित मिळून शिंदे सेना आणि मनसेने एकत्रित गट स्थापन केलेला आहे, हे देखील महत्वाचं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक हे राज ठाकरेंनीच पळवलेत आणि त्यामागे जे डाव आहे, जे काय प्लॅन झालेला आहे तो शिवतीर्थावरच ठरल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनाच कुठेतरी कोंडीत पकडण्याचं किंवा युतीत लढलेले ठाकरे बंधूंनी मात्र आता उद्धव ठाकरेंना कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र एकटं पाडण्याचं चित्र आहे। त्यामुळे आता पुढे काय होतं हे देखील पाहावं लागेल। उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आज देखील या दोन भावांच्या पक्षातील नेत्यांमध्ये बैठक होण्याची देखील माहिती मिळते। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। राजू पाटील यांच्यासह मुंबईच्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलेली होती, तर मुंबईच्या प्रमुख नेत्यांवर नगरसेवकांचं मन वळवण्याची जबाबदारी होती। मात्र आता कल्याण डोंबिवलीसाठी शिवतीर्थवर डाव ठरल्याचं समजतंय।